तर समरमध्ये फिरून फिरून जवळजवळ 2 वर्ष झाली होती आणि माझी खरंच इच्छा होती परत कुठेतरी जायची. आणि यावेळेला मी कोल्हापूरमध्येच होतो, पण माझ्याकडे खूप कमी वेळ होता. फक्त 2च दिवस होते आणि 2 दिवसात काही सॉलिड एक्सपिरियन्स करणं थोडं इम्पॉसिबल होतं. बट वी हॅड अ प्लॅन. सो वेलकम टू अ न्यू व्हिडिओ ऑन माय चॅनल, जिथं आम्ही एक अशी ब्युटिफुल जागा एक्सप्लोर करणार जी फक्त 1 दिवसात कव्हर केली जाऊ शकते. आणि ती जागा आहे ही. सकाळी मस्त सनराईज बघून निवांत तयार होऊन आम्ही घराच्या बाहेर पडलो. दुपारी बरोबर 1 वाजता. कडक ऊन असल्यामुळं पूर्ण पॅक होऊन आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनवर. तर हे डेस्टिनेशन ऑलमोस्ट 50 ते 60 किलोमीटर लांबवर होतं माझ्या गावापासून. आणि आम्ही वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या एकदम जवळ जाणार होतो. सो आज आम्ही ज्या लोकेशनवरती जाणार होतो ना, ते राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये येतं. काही आदिवासी भाग व कमी पॉप्युलेशनमुळे इथं जास्त टुरिस्ट येत नव्हते. बट गेल्या काही वर्षात इथं भरपूर टुरिस्ट यायला लागलेत, आणि खास करून मॉन्सूनमध्ये. सो दोन्ही बाजूला मोठमोठे जंगल बघून व पक्ष्यांचा आवाज ऐकून आम्ही पोचतो राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये, जिथून खरी मजा चालू होणार होती. राधानगरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ही पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तसं तर मला उन्हाळ्यात फिरायचा खूप कंटाळा येतो, बट असं जंगलातल्या फिरायला खूप मजा येते. आणि जवळजवळ 2 वर्षानंतर असं जंगलमधून राईड केल्यानंतर मन खूप खुश झालं होतं. बट मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की उन्हाळ्यात राधानगरी एवढं भारी असेल. आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली, पूर्ण रस्त्यात आम्हाला येताना इतक्याच गाड्या दिसल्या ज्या आम्ही फक्त बोटावर मोजू शकतो. आणि खरं सांगू का, राधानगरी हे मॉन्सूनमध्येच फेमस आहे. मी 2 वर्षापूर्वी इथे मॉन्सूनमध्ये आलेलो, त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला आता दाखवतो. वाईल्ड ॲनिमल्स, मोठमोठे जंगल, ह्यापेक्षा पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे या राधानगरीमध्ये. ती म्हणजे राधानगरीचं हे धरण, जे 100 वर्ष जुनं आहे. इथं आतमध्ये आत्ता इंडियन पॅराडाईस फ्लाय किचर होता. कुठं गेला काय माहिती. आम्ही जिथे चाललो होतो ना, त्यासाठी जंगल पास करावं लागतं, ज्याची साईज जवळजवळ 350 स्क्वेअर किलोमीटर आहे. 1.5 तास गाडी चालवून पूर्ण जंगल क्रॉस केल्यानंतर आम्ही अशा एका पॉईंटला पोहोचतो जिथून आमचं डेस्टिनेशन एकदम जवळच होतं. आणि जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो ना, ते खरंच भारी होतं, जेवढं आम्ही एक्सपेक्ट केलेलं. आता असं नाही आहे की मी अशी सुंदर जागा पाहिली नाही, तर मी पाहिली, पण असं उन्हाळ्यात बाईकवरून जंगल क्रॉस करत येण्याचा ना एक नवीनच एक्सपिरियन्स होता. बाकीची सगळी कामं सोडून आम्ही इथल्या निसर्गात एंट्री केली होती, जस्ट रिलॅक्स होण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. हे समोर धरण आहे ना, हे धरण, हा इथे एक दरवाजा, आणि हे पाणी असं इथं असं जातंय, आणि इथं आपण पोहायचं. इथे मी जेव्हा पण कुठे फिरायला जातो ना, तेव्हा कुठं काय आहे जाणून घ्यायला मला खूप इंटरेस्ट असतो. आणि म्हणून बॅग वगैरे आमचं सगळं सामान मागं ठेवून आम्ही पुढे गेलो. तर मित्रांनो बघू शकताय, मला एकट्याला मागं सोडून व्हिडिओ करायला ही 3 जण पुढे गेले आहेत, आणि मी हळूहळू एकटा चालत आहे. तर बाईक आणि जंगलच्या रोडवरून माझं लक्ष आता आजूबाजूच्या नेचरवरती होतं. एवढं मोठं जंगल आणि इतकं क्लिअर पाणी बघून हे लक्षात आलं की आपण आता एका सेन्सिटिव्ह एरियामध्ये आलो आहे.
इतकी स्वच्छ, सुंदर व तितकीच खतरनाक जागा बघून आमच्या हे लक्षात आलं होतं की इथे फक्त आम्हीच नाही, अनेक प्राणी पक्ष्यांचं हे घर आहे. आणि आम्ही जेव्हा परत रिटर्न गेलो तेव्हा असाच एक जंगलातला आणि पाण्यातला एक पाहुणा आमच्या स्वागतासाठी बसला होता. इतकं लांब येऊन जर अशा जंगलात असा एक प्राणी दिसला ना तर ती फिलिंगच वेगळी असते. आता आम्ही ते करणार होतो ज्यासाठी आम्ही इतकं लांब आलो होतो. गरमीमध्ये पण हे पाणी खूप थंड होतं आणि इतक्या थंड पाण्यात उतरण्याची मजाच वेगळी असते. मी आलोय मस्त खोल पाण्यामध्ये आणि असं थंड थंड पाणी आहे. दाब 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 तसं नाही. लेट्स गो. एवढी मजा मस्ती केल्यानंतर आम्ही लवकर घरी निघणार होतो. आणि एक सांगतो, राधानगरीच्या जंगलातून येताना एकटं येऊ नका आणि संध्याकाळनंतर तर बिलकुल नाही, कारण हे खूप डेंजर आहे. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू अँड धन्यवाद.